मला नेहमी शिवचरित्राचा विद्यार्थी म्हणून असं वाटतं की शिवचरित्राचा युद्धाभ्यास शिकला पाहिजे, इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्व शिकलं पाहिजे, पण शिवचरित्राचा मानसिकदृष्ट्या सुद्धा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. या प्रत्येक प्रसंगामध्ये म्हणजे बरं ते मी कोणी सांगितलं नाही, ते समर्थांनीच सांगून ठेवलंय. ओके. समर्थांनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात जे 1-2 वाक्य वापरलेली आहेत ना, ती वाक्य या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची आहेत. ओके. ते म्हणाले तुमच्या वडिलांचं रूप आठवा, प्रताप आठवा, हे तर आठवाच, पण पुढं काय म्हणतात ते आजचे मानसशास्त्रीय सांगतात. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. म्हणजे वडील तुमचे मोठे तर होतेच, देखणे होते, कर्तृत्ववान होते, पराक्रमी होते, सगळं होतं, ते तर आठवाच, पण आणखीन काय आठवा की बोलत कसे होते, चालत कसे होते, बॉडी लँग्वेज आली त्याच्यात, व्यक्तिमत्व काय होतं, आणि त्यांचं समोरच्या माणसाला सलगी देणं, नातं निर्माण करणं हे कसं होतं, हे सगळं मानसशास्त्र आहे.